नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व्हिडिओ पहा। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून अनुदान वाटपाचे देखील इथं तुम्हाला आदेश पाहण्यास मिळत आहेत। या शासन निर्णयामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर हा संपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे याचीही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। पहा, हा शासन निर्णय अगोदर आपण वाचून घेऊया। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 143,72,72,000 एवढा निधी जो आहे तो वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 इतकी रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीमधून मंजूर करण्यात आलेली आहे। वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 80,75,430 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 32,18,67,752 इतका निधी जो आहे तो या शासन निर्णयाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पहा, सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आस्थापनेखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करावे। तर अनुदान वाटप करण्यासंदर्भातले स्पष्टपणे सूचना या शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। पण पहा, आपले जे लाभार्थी आहेत यांना हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे, यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा जेव्हा हप्ता वितरित करण्यात येतो, मागचा महिना सोडता प्रत्येक वेळेस अगोदर शासन निर्णय येतो आणि त्यानंतर मग पोर्टलवरती तारीख येते आणि अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू होऊन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष रक्कम जमा होते। परंतु मागच्या महिन्यामध्ये शासन निर्णय निर्गमित झालेला नाही, जानेवारीमध्ये शासन निर्णय आलेला आहे। मग आता हा शासन निर्णय अनुदान वाटपासंदर्भातला आहे, परंतु आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी आणि इतर जे लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता वितरणासाठी हा शासन निर्णय आहे का? तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 16 जानेवारी 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। पण संजय गांधी निराधार अनुदान योजना या लाभार्थ्यांच्या हप्ता वाटपासंदर्भातला हा शासन निर्णय नाही। आता तुम्ही म्हणाल सामाजिक न्याय विभागाचाच हा शासन निर्णय आहे, इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा देखील उल्लेख आहे, परंतु हा शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजनेवर जे कर्मचारी काम करतात त्यांच्या पगारासंदर्भातला, आपण थोडक्यात म्हणू शकतो त्यांचं मासिक जे मानधन आहे, त्यांचा जो पगार आहे त्यासाठी म्हणजे तो वाटप करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेवर जे कर्मचारी काम करतात, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजूर आणि त्याचबरोबर आणखीन जिल्हा स्थापना वेतन व वेतनदार खर्चासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हा शासन निर्णय आहे। लाभार्थ्यांसाठी हप्ता वाटप करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय नाही। तर योजनेवर जे लोक काम करतात, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला
काही अडचण येते या योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी, तर तुम्ही काय करता, तहसील कार्यालयामध्ये जाता. तर त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी तुम्हाला जे व्यक्ती मदत करतात, जे तुमचे फॉर्म भरून घेतात, तर त्या लाभार्थ्यांसाठी म्हणजे त्या व्यक्तींसाठी, त्या कर्मचाऱ्यांसाठी, तहसील कार्यालय असेल की तेथील व्यक्ती असेल त्यांच्यासाठी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वर काम करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हा शासन निर्णय आहे. त्यांचा हप्ता वाटप होणार आहे, म्हणजे त्यांचा महिन्याचा पगार जो आहे तो वाटप होणार आहे. माहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर करता हा निधी वाटप करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 80 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पण आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील 5 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचा हप्ता जानेवारीचा हप्ता वाटप करण्यासाठी कुठलाही शासन निर्णय, कुठलाही GR आणखीन आलेला नाही. तुम्ही यूट्यूबवरती अनेक बातम्या पाहिल्या असतील की शासन निर्णय आला, आता पैसे जमा होणार. तर हप्ता वाटपासंदर्भातला, लाभार्थ्यांचा हप्ता वाटपासंदर्भातला हा शासन निर्णय नाही, तर योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मासिक मानधन त्यांना देण्याकरता हा जो शासन निर्णय आहे तो वितरित म्हणजे या शासन निर्णयाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी. यामध्ये भरघोस निधी तुम्हाला पाहण्यास मिळत आहे. पण आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना, विधवा महिलांना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न आणखीनही अनुत्तरित राहिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्यात येणार नाही, महिन्याच्या 1 तारखेला पैसे जमा होतील. आता जानेवारीचा हप्ता आपल्याला जर मुख्यमंत्री साहेबांच्या विधानानुसार मिळायला पाहिजे तर तो कधी 1 फेब्रुवारीला. कारण पहा, 1 फेब्रुवारीला हप्ता कसं काय मिळणार, तर डिसेंबरचा हप्ता जानेवारीला आला, 1 जानेवारीला आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात आला आणि आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो आणखीनही आलेला नाही. जवळजवळ 20 तारीख होत आलेली आहे, तरी पण पैसे जमा झालेले नाहीत. मग आपण म्हणू शकतो की हा हप्तासुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या विधानानुसार 1 तारखेला येतो की काय, हा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे. परंतु अपेक्षा करूया की त्या अगोदरच हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल. शासन निर्णय येईल किंवा मग शासन निर्णय येणार नाही, परंतु जानेवारीच्या एंडिंगपर्यंत पैसे जमा होतील अशी आपण अपेक्षा करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जानेवारीच्या हप्त्या वाटपासंदर्भात तारीख आली किंवा पोर्टलवर मेसेज आला किंवा शासन निर्णयासंदर्भातली माहिती आली, शासन निर्णय आला की तो तुम्हाला मी कळवणार आहे. त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.